त्यांचा मोलाचा सहकार्य असेल आणि येणाऱ्या सर्व टुर्नामेंट चांगल्या पार पडतील. संतोष अजून एक प्रश्न विचारतो, कडवे गावाचा जावई आहेस, मॅन ऑफ द मॅच जिंकलं, हे संपूर्ण श्रेय कुणाला देशील? मॅन ऑफ द मॅच आणि अर्धशतक तुझ्या नावी केलंयस, कसं वाटलंय? आणि मॅन ऑफ द मॅचचं डेडिकेट जर करायचं म्हटलं तर कुणाला डेडिकेट करशील? मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डेडिकेट करायचा झाला तर मी तो माझ्या टीमसाठी करेल. यांच्या जुबानी धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर आत्ताच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय तो संतोष मुगदुम, मॅन करंजोसी आणि मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणार हे दोन बंधू आणि त्यांचं प्रतिनिधित्व करताना संघाचा आपण पाहतो. त्याचबरोबर विजय सुरेश खोत त्यांची यावर्षी मुंबई पोलीसमध्ये निवड झालेली आहे. त्यांचंही खरोखरच सहर्ष संयोजन कमिटीच्या वतीने आणि प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संतोष खरोखरच देवळेकर साहेब, संतोष मुगदुम हे व्यक्तिमत्व मुंबई पोलीसमध्ये दोन्ही बंधू कार्यरत आहेत. त्याचबरोबर कडवे गावचे जावई आहेत आणि आज प्रामुख्याने सासूबाईच्या चेहऱ्यावरचा हसू नक्कीच फुलून दिसणार, कारण का मी मुलगी दिली ते योग्य त्या वराला दिली, योग्य त्या तरुणाला दिली, त्याबद्दल सासूबाई आज पुरणपोळीचं जेवण नक्कीच करेल. वेल्डन संतोष, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या खिलाडू वृत्तीचं कौतुक करतो. मित्रांनो, प्रतला असेल तरी त्या संघाच्या चेहऱ्यावरचं हसू निर्माण करण्याची तू नामी संधीचा खरोखरच पुरेपूर वापर केला संतोष, वेल्डन. आणि अशा खिलाडू वृत्तीचे खेळाडू खरोखरच शाहूवाडी नव्हे अखंड महाराष्ट्रात गणणं गरजेचं आहे आणि ती ही काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर देवळेकर साहेबांचं खरोखरच मी खूप मनस्वी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन, कारण प्रामुख्याने या व्यक्तिमत्वाचं काम कौशल्य आणि खरोखरच समाजकार्यामध्ये 100% समाजकार्य करत असताना 80% समाजकार्य आणि 20% खरोखरच आपल्या कार्यावरती कायम एकनिष्ठ राहणार असं व्यक्तिमत्व अखंड महाराष्ट्र त्यांच्या कार्याची दखल घेतोय. माझे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभास्ते सन्मानित झालेले हे व्यक्तिमत्व आज आपणास मंचावरती पाहायला मिळतं. चला, विद्यमान सामना आपण पाहतोय. मोर्या 11 शिराळे वर्सेस आळतूर वॉरियर्स आळतूर दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश कांबळे, एक शांत संयमी व्यक्तिमत्व असणारा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू दोन्ही प्रतिस्पर्धी संघ खरोखरच हेलिकॉप्टर फटक्याची नजाकत पेश केली आणि प्रामुख्याने थोड्याच वेळात आगमन होईल शाहूवाडी पन्हाळा विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय खरोखरच ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे पारंपरिक आणि खरोखरच ज्यांच्या नावासमोर खरोखरच आदराने खरोखरच लावलं जातं ते सावकर साहेब, अर्थात डॉक्टर विनयजी कोरे साहेबांचं शुभागमन होईल. स्पर्धेला पहा, आपण आतापर्यंत पाहत आलो होतो सर्व धर्म समभाव परंतु सर्व पक्ष एकमेव कार्यक्रम प्रशांत पाटील आणि ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच आपलं भाग्यच समजावं लागेल. सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं प्रामुख्याने नक्कीच चला धन्यवाद निलेश चाळके सर आणि त्यांच्या समवेत डॉक्टर भारत देवळेकर. खरोखरच साहेबांचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण त्यांच्या कार्याची छबी अखंड महाराष्ट्रात पाहायला मिळते. असं आदरणीय व्यक्तिमत्व म्हटलं तर डॉक्टर भारत देवळेकर सरकार, कारण आपल्या नावाने नव्हे कर्तृत्वाने अखंड महाराष्ट्रात ज्यांच्या समाजकार्याने भल्या भल्यांना घाम फोडणारं असं व्यक्तिमत्व नक्कीच आपण त्यांच्याकडे पाहू, ते म्हणजे डॉक्टर भारत देवळेकर सरकार. सरकार आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या तरुण मित्रांना खरोखरच शुभाशीर्वाद आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
त्याचबरोबर आपण खरोखरच नवी मुंबईमध्ये ज्या आवाजाने धुमाकूळ घातणार असा अभ्यासू समालोचक आमचे परममित्र दत्ता धोंडे आणि डीडी या नावाने नावारूपीच नाव खरोखरच येणारा समालोचक ज्याच्याकडे पाहू त्या समालोचकाचं नाव आहे दत्ता धोंडे उर्फ डीडी. आमचे समालोचक साथी यांचा शुभ सन्मान आदरणीय प्रशांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. पहा आपल्या जिजाऊच्या लेखी कुठे कमी नाहीत. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने या स्पर्धेचं आकर्षण त्यांच्या माध्यमातूनही पाहायला मिळतंय. त्यांच्या धैर्याचंही आम्ही कौतुक करतो. चूल आणि मूल या खरोखरच ब्रीद वाक्याला कुठेतरी खंडित टाकून या आपल्या जिजाऊच्या लेखी या स्पर्धेचं आकर्षण ठरत आहेत. चला प्रामुख्याने खरोखरच दत्ता धोंडे सर आपण आलात आणि आपल्या मित्राच्या स्पर्धेस खरोखरच तुमच्या येण्याने खरोखरच जी रोषणाई आली ती रोषणाई मात्र हा मित्र परिवार नक्कीच विसरणार नाही. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला परंतु एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. या अगोदरचा सामना आपण पाहिला करुंगळे देऊळवाडी वर्सेस पिंटू दादा 11चा. या स्पर्धेतील उच्चांक गाठणारी आणि विस्फोटक अशी आग ओकणारी फलंदाजी पाहिली आपण. संतोष मुगदुम 16 चेंडू 72 धावा. आणि त्या सामन्या अगोदरचा सामनावीर म्हणून सामनावीर ज्याच्याकडे आपण पाहू तो जर्सी क्रमांक 3 वैभव पाटील रेट्रे वारणा संघाचा खेळाडू. मी रंगराव कळंत्रे दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वैभव याला द्यायचा आहे. वेल्डन वैभव. त्यांच्या बरोबर कळंत्रे साहेबांचंही मनस्वी हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सामन्यादरम्यान वळू. त्याचबरोबर पंचांनाही पुकार दिला जातोय. सर प्लीज सामन्याला विलंब अजिबात लावू देऊ नका. कोणती टीम मीटिंग्स वगैरे अजिबात कोणाच्या फेवरमध्ये खरोखरच कन्सिडर करू नका प्लीज. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालंय.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय सर्जेराव. आत्ता हॅलो चला आपण पुन्हा एकदा सामन्यादरम्यान वळू. विद्यमान सामना आपण पाहतोय मोर्या 11 सिराळे वर्सेस अळतूर वॉरियर्स. अळतूर दरम्यान हा सामना पाहतोय आणि चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रुफेश ऑन दी फायर. चेंडू सीमापार जातोय. 6 धाव्यांनी संघाचाच धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 18 धावा. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय. खरोखरच एक निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय सर्जेराव. चला निर्धाव चेंडूची संगत होत स्पर्धा आपण पाहतोय. अभिमानाची श्री विठ्लाई देवी चषक 2025 हे पर्व दिवस दुसरा फायनलचा दिवस आपल्याला पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी आजच्या सत्रात नक्कीच पाहायला मिळेल. परंतु बाईचा खरोखरच प्रयत्न सफल ठरला. बाईच्या रूपात संघाच्या धावसंख्येत एकनी भर. संघाचा धावफलक मात्र एकनी पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 19 धावा. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी हा भव्य दिव्य क्रीडा सोहळा खरोखरच पाहायला मिळतोय. फटक्यावरती नो मॅन झोनला चेंडू डिलिव्हर होईल आणि हा चेंडू मात्र जाईल सीमापार चौकार. त्याचबरोबर संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय 3 षटकं अखेरीस 24 धावा. अजून एक शेवटचं तारक मारक षटक पाहायचं आहे. प्रकाश कांबळे आणि ब्रिगेड आणि कोण हाताळणार आहे. कारण खरोखरच स्वप्नातील स्पर्धा प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेने उभे राहिलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री विठ्लाई देवी स्पोर्ट्स कडवे सर्व सहकाऱ्यांचं खरोखरच मनसच्या अंतकरणापासून देह दिलचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण आई विठ्लाईचं नाव या मुंबा नगरीमध्ये गेले 2 दिवस सातत्याने जयघोष आपण पाहतोय. त्या विठ्लाईच्या सर्व खरोखरच मायेच्या छायेच्या छत्राखाली खरोखरच नावारूपास आलेल्या सर्व तरुणांचं मात्र कौतुक करावं तितकं कमीच. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आत्ता मात्र मिसकम्युनिकेशन मिसफिल्ड पाहतोय आपण आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण मात्र नक्कीच पाहिलं. श्री विठ्लाई देवी स्पोर्ट्स कडवे याचे सर्व प्रतिनिधी गावातील ग्रामस्थ
आणि प्रशांत पाटलांच्या संकल्पनेचं मात्र कौतुक नक्कीच करतो. पूर्ण गावाला एका तक्त्यावरती जमवण्याची जी संकल्पना आहे, जो घाट आहे, त्याचं मात्र खरोखरच त्यांच्या कसबाचं आणि त्यांच्या कर्तृत्वाचं. आणि हा पहा चेंडू दिशाहीन करून टाकणारा चेंडू सीमा पार चौकार. पाहायचं झेल होईल का. आणि त्याचबरोबर खरोखरच संघ जिंकल्यामुळे संतोष पाटील यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र खरोखरच या व्यासपीठाला गरळ घालून गेलंय. कारण मॅन फ्रॉम करंजोसी संतोष पाटील खरोखरच कायम संघाशी एकनिष्ठ राहणार असा हा तरुण आपण पाहतो. आत्ता मात्र या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. कौशल्य, कसब आणि कला ज्याच्याकडे असेल तो खरोखरच या धावत्या जगात कधी कुठे कमी पडणार नाही. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आई विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे संघ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मात्र खरोखरच मित्रांनो थोडंसं जरा प्लीज कृपया सोहळा तुमच्यासाठीचा आहे. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि कडवे गावाच्या स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि ही स्वाभिमान जपणारी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते आई विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे पंचांकडून हात उंचावतील. स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपात संघाचा धावफलक 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज त्रिपाळचित. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोणताही विलंब करू नका प्लीज. संघाला विनंती आहे मित्रांनो, टाइम मध्ये कोणालाही कन्सिडर केलं नाही जाणार याची दखल घ्या. आणि डीजे वाले दादांचा सॉन्ग ऐकून खरोखरच बाई काय हा प्रकार, खरोखरच खूपच छान. आणि दिवसभराच्या सत्रापासून आपण डीजे वाले दादाचं खरोखरच कौतुक करेल.
रोहित केंद्रे. केंद्रावरती बजेट पाहताना विधानसभेत आपण पाहिलं, पण आजच्या या सोहळ्यामध्ये प्रामुख्याने खरोखरच आकर्षणाचं केंद्र निर्माण करतोय तो रोहित केंद्रे. साठी जरा टाळ्या होऊ द्यात मित्रा, कारण आपण यानंतरच्या सत्रामध्ये नक्कीच चेंडू गोलीगत ह्याचाही भाष्य उच्चार नक्की होईल. पण तत्पूर्वी रोहित केंद्रे आपण त्याच्या या सुमधुर साऊंडच्या बॅलन्स कन्व्हिनियन्स आपण पाहतो. यानंतरची होणारी मॅच सामना आपण पाहू. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आमेनी वर्सेस नाईकबा स्पोर्ट्स सोंडोली. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी या नाणेफेकीसाठी टॉस की वॉचच्या मंचावर, ज्यांची संकल्पना आपण पाहतोय प्रशांत पाटीलच्या संकल्पनेतून एकाच पेपरवर एकाच बॅनरवरती सगळ्या गावाच्या वाड्यांना हॅलो हॅलो एकत्रित करण्याची संकल्पना हॅलो मात्र वाखाणण्याजोगी आहे. सर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस घ्यायलाच पाहिजे माझ्या मते तर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, अन्यथा पॅनलाइज केले जाणार याची दक्षता घ्या. सोंडोली टीम धनाजी पाटील, अजित पाटील अँड कंपनी वे फार घेत आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दक्षता तुम्हीही घ्या. अतुर वॉरियर्स, सर्जीराव अँड कंपनी, सुहास पाटील बॅटर लगेच पाठवून द्या. आणि त्याच्याबरोबर कुठला आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अमेनी. अमेनी टीमचे कॅप्टन अन्यथा विनंती करतोय दादा लगेच वेळ फार झालाय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायची आहे. टॉस होण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. अजित पाटील अँड आर्मी, धनाजी दादा पाटील, तुम्हाला अन्यथा 2 धावांची पेनल्टी. विनंती करतोय लगेच या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे आणि टॉस बॉक्स मध्ये प्रशांत पाटील यांच्याच उपस्थिती, सन्माननीय आदरणीय रंगराव दादा कळंत्रे आणि प्रशांतजी पाटील यांच्या दोघांच्याही उपस्थितीमध्ये हा आपण टॉस इथे करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. एका बाजूला सोंडोली तर एका बाजूला अमेनी. या दोन टीमच्या दरम्यान एक बिग फाईट, एक कडवी झुंज. आपण टॉस साठी इथे दोन्ही टीमच्या कॅप्टनना आमंत्रित करतोय. चला टॉस साठी इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. हेड आणि टेल हा कॉल आहे. हेड इज अ कॉल आणि हेड झालाय. टॉस जिंकलाय सोंडोली टीमचे कॅप्टन. नाही टॉस तुम्ही जिंकलाय. पहिल्यांदा काय करायचंय? फिल्डिंग. आणि संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशा रीतीने अनुभवताय आणि कशी वाटली प्रशांत पाटीलची ही क्रीडा स्पर्धा? कशा रीतीने तुम्ही अनुभवताय? हॅलो, हे प्रशांत पाटलांचं जे नियोजन आहे, आमचे प्रशांत पाटील आहेत, त्यानंतर अजित आहेत, त्यांचं नियोजन खूप वर्षापासून बघतोय मी. खूप भारी नियोजन असतं. असं वाटतं की खरंच आपण एक इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट खेळतो की काय, अशी एक भावना होती. असंच आणि सगळ्यांना खेळायला भेटतं, ते एक सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? 30-40च्या आतमध्ये. चला शुभेच्छा आहे. अमिनी टीम तुमच्याकडे तो पहिल्यांदा बॅटिंग करायची. बॅटिंग करण्यासाठी तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? आणि ओव्हरऑल ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना प्रशांत पाटीलचं हे आयोजन कशा रीतीने तुम्ही अनुभवताय? हॅलो, आयोजन प्रशांत पाटील कालपासून बघतोय. आयोजन एकदम खूप सुंदर आहे आणि आमचा पण टॉस जिंकला असता तर आमचा पण फिल्डिंग करण्याचा निर्णय होता. चला शुभेच्छा आहे. वे मी जास्त प्रमाणात घेणार नाही कारण सामना सुरू आहे, त्यामुळे वे कुठेही न ढवळता, वे कुठेही न घेता टॉस इथे जिंकले सोंडोली टीमच्या कॅप्टननं. आणि पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू असं निर्णय घेण्यात आलाय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 हा घमासान आपण अनुभवताय. ओव्हर टू या नगरीचा आवाज, या भूमीचा आवाज, या तालुक्याचा आवाज आज खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. आज आमच्या बरोबर राज कस्तुरे सर यांच्या जुबानी आणि या मॅचची कहाणी त्यांच्या जुबानीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. चला धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सामना दरम्यान वळू. पहिल्या चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी खरोखरच आता सोंडोले गावचे संगनायक तिसऱ्या चेंडूची त्याचबरोबर
कडवेगावचे सुपुत्र प्रदीप दादा पाटील यांचं शुभागमन होत आहे आणि त्यांचे पिताश्री शिवाजी पाटील यात आता आपण आलात या पोरांच्या शुभकार्याला आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती खरोखरच अनिवार्य होती आणि ती सत्यात उतरवण्यात तुम्ही प्रामुख्याने आज हजर राहिलात त्याबद्दल तुमचं आयोजन या तरुणांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत व्यक्त करतो. आपण पाहिलं फलंदाज दुसरा येतोय पण अजित पाटलांच्या फट्ट्याने सांगितलं आमची स्पर्धा खेळावी तशी भावनाही होती पण त्या क्षणाला अनुकरून एकच सांगतो शालेय जीवनात माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावं. शालेय जीवनात माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावं तशी भावनाही माझ्या मनात होती. प्रेरणा रोजच भेटायची. माझी साधना तर पक्की होती पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली आणि माझी अपेक्षाच राहिली आणि माझी अपेक्षाच राहिली आणि खरोखरच आणि माझ्या या जवळ आता फक्त कल्पना राहिली कारण जीवन खूप सुंदर आहे. जगण्याचा अर्थ समजला तर ते जीवनाचा प्रवाह सुकर होतो परंतु त्या कल्पनेतूनच तुम्ही काहीतरी नवीन साकारण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच प्रशांत पाटलांसारखा हा सोहळा उभारू शकता. याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. आई विठलाई देवी चषक 2025चा हे पर्व आणि उत्कृष्ट झेल दुसऱ्या विकेटचा होईल बदन. डीजे चला आता फलंदाजीसाठी आलाय तो बाळासो आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक लेजंड क्रिकेटर विकास याच्या नावावरती 2 विकेट्स पाहायला मिळाल्या आणि अळतूर संघाला रोख लावण्यासाठी खरोखरच विकासक अशी कामगिरी केली ती ह्या गोलंदाजाने. अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट्स पतन 2 विकेट्स आपल्या नावावरती. आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण असेल. चला संघासाठीच दुसरं षटक हाताळेल तो प्रकाश व्हायचा. एक प्रतिस्पर्धी प्रकाश आणि एक हा प्रकाश आपल्या विजयाचा प्रकाश आपल्या कौशल्याने खरोखरच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती निर्माण करेल का. आत्ता मात्र दिशाहीन करून टाकणारा हा विस्फोटक आग ओकणारी फलंदाजी. चेंडू सीमा पार षटकार. श्री विठलाई देवी चषक 2024-25 हे पर्व दुसरं आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी
एक नामवंत आणि खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रगण्य ठरणारं नाव शाहूवाडी पन्हाळ्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे साहेबांचं शुभागमन होईल. पहा स्पर्धा मानाची सन्मानाची आणि आई विठलाई देवीचं नाव अखंड महाराष्ट्रात गाजत राहणारी ही स्पर्धा आपणाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा खरोखरच गाजावाजा विधान भवनापर्यंत घेऊन जाणारे तुमच्या आमच्या तालुक्याचं प्रमुख नेतृत्व आदरणीय विद्यमान आमदार विनयजी कोरे साहेबांचं शुभागमन होईल आणि सर्व तरुणांना त्यांचे शुभाशीर्वाद नक्कीच मिळतील. खरोखरच ही स्पर्धा मानाची सन्मानाची आई विठलाईच्या नावानं चांग मला म्हणायची. या स्पर्धेला खरोखरच अखंड महाराष्ट्रभर या स्पर्धेची दखल घेणारा खरोखरच प्रेक्षक रसिक वर्ग आणि या स्पर्धेचं स्वरूप मात्र फलंदाज माघारी परततोय. आणखीन एका विकेटचं पतन होईल पण या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी शाहूवाडी पन्हाळ्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे सावकार साहेबांचं आगमन होणार आहे. पहा मान्यवरांची मांदियाळी तर आहेतच परंतु आपण कित्येकदा ऐकत आलोय प्रशांत पाटलांची संकल्पना आणि आई विठलाई क्रिकेट संघाची संकल्पना खरोखरच प्रामुख्याने सत्यात उतरवताना प्रशांत पाटलांचं खरोखरच आपण ज्या वेळेला सर्व धर्म समभाव ही या सुविचाराचा खरोखरच उच्चारणा करतो परंतु सर्व पक्ष एकमेव हा कार्यक्रम आणि ही स्पर्धा हे चषक आपण पाहतोय श्री विठलाई देवी चषक 2025 आणि पर्व दुसरं खरोखरच सर्वपक्षीय एकमेव कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम कसा करायचा. चला मी पंचांना विनंती करतो सामना स्पीडअप घ्या. पंचांना विनंती करेल की सामना स्पीडअप करा. आता मात्र तेरी बारी मेरी बारी म्हणता म्हणता कॅचची सवारी मात्र सुटली. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतो आपण आणि दुसऱ्या षटकासाठी प्रकाश गोलंदाजी मार्गिकेवर धावताना पाहायला मिळतो. आता मात्र फाईनलेगच्या दिशेने चेंडूवरती प्रहार चढवला परंतु चेंडूवरती खरोखरच प्रोटेक्शन मात्र या क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. सूरज पाटील याचं मात्र कौतुक करावं लागेल. तुझ्या चातुर्याने खरोखरच बाद कोण झाला. पंचांचा हात वरती आकाशाला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. पंचांना काही शंका असेल तर पंच निरसन करतील आणि पंचांचा शेवटचा कॉल असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आणि जिंकण्यासाठी 12-21 समीकरण आहे.
गुणलेखकाची भूमिका निभावतोय तो ओमकार दामनकर, आमचा छोटा मित्र ओमकार. ओमे, छोटा पॅकेट बडा धमाका. 19 वर्षाचा तरुण गोलंदाजी ट्रॅकवरती आणि ओमीचा भाचा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. स्ट्राईक एंडला संतोष, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो सर्जेराव. आणि आता मात्र खरोखरच या विराटचं कौतुक करावं लागत होतं, परंतु क्षेत्ररक्षकानं मात्र ती चूक केली आणि विराटच्या नावावरची एक विकेट खरोखरच त्याच्या एका चुकीमुळे ती कुठे थोडी तरी पुढच्या चेंडूवरती लांबणीवर गेली असं आपल्याला पाहायला मिळतंय. 10 चेंडू 17 धावा. आता मात्र रॅपिड चाबूक शॉट आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची लाभत नाही आहे साथ. 2 चेंडूवरती 2 विकेट्स नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु असो, जर गोलंदाजाला फलंदाजाची नव्हे सॉरी क्षेत्ररक्षकाची साथ लाभली तो गोलंदाज खरोखरच चांगला ठरू शकतो. आता मात्र दिशाहीन करणारा चेंडू, चेंडू सीमापार, सावकार डीजे. आठ चेंडू 11 धावा. चेंडू मात्र जातोय सीमापार, डीजे ठोका. चला धन्यवाद डीजे. आपण पुण्याच्या एकदा सामन्या दरम्यान वळू. सामना आपण पाहतोय. आता मात्र हा विजयी षटकार, चेंडू सीमापार, डीजे.